चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी कामन्ना बनगर माडगाव। यापूर्वी माडगाव तालुका व्हावा यासाठी आम्ही बऱ्याचदा तालुका संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि संघ आणि उमदी यांच्यापेक्षा अगोदर आपला प्रस्ताव पहिल्यांदा होता हा मुंबई हायकोर्टामध्ये। तरी आम्ही हे सतत कंटिन्यू आम्ही पाठपुरावा करत आहे। तरी अप्पर तहसील कार्यालय हे संघाला तिने तात्पुरता असे काही तिने हे केले। या ठिकाणी कुठलेच कामे होत नाही, म्हणजे काही जत जावलं जत तू संघ असं हे खेळ चालू आहे। त्यामुळे काय करून माडगाव हे सेंटर कोर्स आहे। माडगाव हे हाच तालुक्यासाठी हे अतिउत्तम आहे आणि सेंटर असल्यामुळे माडगाव हा तालुका व्हावा असे आमचं हे माडगाव ग्रामस्थांकडून अपेक्षा आहे। मी प्रदीप भीमराव करेडकर, माडगाव सर्वोदय विकास सोसायटीचा चेअरमन। मी यापूर्वी माडगाव तालुका व्हाव्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करून ग्राम मंत्रालयात बैठक घेतली। त्या संदर्भात कोर्टात याचिका ही आहे, सलग 2-3 वर्ष याचिका चालू आहे। आणि याच्यापूर्वी जेव्हा वसंतदादा मुख्यमंत्री असताना त्यांनी असं घोषणा केली होती की माडगाव तालुका व्हावा आणि अक्षरशः जतपासून उमदीचं अंतर 50 किलोमीटर आहे, संघचं अंतर 45 किलोमीटर आहे। त्याच्या पुढे जर विजापूर जवळ गेला तरी साधारण आपलं तालुका तिथं साधारण 20 किलोमीटर राहतोय। तर अंतर जर बघितलं माडगाव टू उमदी 25, माडगाव टू पंत्यामुला 25, साधारण हा जर हिशोब केला तर माडगावचा सेंटर प्लेस होतोय। पण काही एका आमदाराच्या हट्टापोटी, जुना आमदार असेल किंवा पाठिंबाचा आमदार हट्टापोटी त्यांच्या मतदारसंघ अप्पर तहसील झालं, त्यात काही सुविधा बी नाही उपलब्ध। अप्पर तहसील झाल्यावर काय झालं, जे कामं स्टॅम्पचे काम आहेत ते स्टॅम्प सगळं तहसीलला राहिलं, खरेदी विक्री तहसीलला जतलाच असते। जुनं जे रेकॉर्ड मिळते विद्यार्थ्यांना किंवा सगळ्या सोयीसाठी वेगळे दाखले काढणे असं तर सगळं पूर्ण जतला झाला। फक्त काय अप्पर तहसीलदार म्हणजे साधारण तलाट्याचं कोतवालचं काम आहे, तहसीलदारचं राहिलं, कोतवालचं जो काम नाही अप्पर तहसीलदारमध्ये। तिथं पूर्ण लोक नाहीत, स्टॉप नाही, तिथं सुविधा नाही। तुम्ही आता संघ सोडून उमदीला अप्पर तहसील मागता, अप्पर तहसीलला तुम्ही जरूर उमदीला करा, संघला करा, असं राज्यात 49 अप्पर तहसीलदार आहे। तरी आम्हाला त्यांना एक उमदीला नाही, आमची हरकत नाही, पण तालुका माडगावच ठेवा। मी हाही जास्त मागणी करतो की जेवढे शासकीय आता त्या सचिव आहेत मंत्रालयामध्ये, ते सचिव सांगली जिल्ह्याला काम करून गेले, ते सर्व आता सध्या सचिव आहेत, मुख्यमंत्री सचिव आहेत, उपमुख्यमंत्री सचिव आहेत, महसूल मंत्री सचिव, हे पूर्ण सांगली जिल्ह्याला काम करून गेले आहे। आणि त्यांना पूर्ण सांगलीचं त्या सचिवांना खरी सत्य परिस्थिती सर्वे करून सेंटर काढावा, तो सेंटर माडगावचा त्याच्या पाठ्यक्रमाचा नकाशा आहे जुना, ते आमच्याकडे आहे उपलब्ध, कोर्टात सादर केला आहे। ते अगोदर नकाशात सेंटर माडगाव दाखवत होता, पण नवीन आमदारनं काय केलं ते फोडलं आणि जवळ कसं होतंय, सण कसं सेंटर होतंय दाखवलं। त्याच्यामुळे कसं झालं, वळसण दुचंडी आता येळवी तुम्ही जतला दाखवता, येळवीचं आमच्यापासून फक्त 20 किलोमीटर, 15-20 किलोमीटर आहे येळवी, मग ते जतला कसं जाते, जतला त्यांना 25-30 किलोमीटर अंतर होते। सेंटर दाखवताना त्यांनी फोडून दाखवलं। या चुकीमुळे हा अप्पर तहसील संघला गेला। त्या सचिवांना किंवा सध्याचे जे आपले जिल्हाधिकारी आहेत काकडे साहेब ना, ते सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अगोदर अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केले, त्यांना पूर्ण भागाची माहिती आहे। त्यांचा सर्वे त्यांना स्वतः मनाला विचारत होते की कुठला तालुका होतो, ते परवाचा बोलता बोलून गेले। माडगाव पूर्ण मुख्य सेंटर माडगावच होतं, म्हणजे हट्टापोटी त्या राजकीय हट्टापोटी हा अप्पर तहसील संघला गेला। जाऊ दे, संघला गेला हरकत नाही, उमदीला जाऊ दे, पण तालुका हा माडगाव करावा अशी जनतेतून मागणी आहे। असं संघर्ष केलाय, प्रत्येक गावचे ठराव घेऊन आम्ही ठराव गोळा करून कोर्टात सादर केले। कोर्टाचा निकाल येऊपर्यंत जे राजकीय व्यक्ती कोणी असो किंवा राजकीय द्वेषापोटी एखाद्या कडेच्या तालुक्यात नेऊन ठेवला, उमदीला ठेवला तर उमदी कडाला होते, असं आमचा गाव नाही, गावाचा रोष नाही। उमदीवाले म्हणतात माडगाव करा, संघवाले म्हणतात माडगाव करा, पण प्रत्यक्षात कोण म्हणत नाही। स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी कोणी एखादा आमदार किंवा असं म्हणणारच नाही किंवा माडगाव करा, उमदी करा, संघ म्हणा, असं आमची इच्छा सेंटर काढा, प्रशासकीय अधिकारी नेमा, त्यांच्याशी सर्व होतो त्यानुसार करा। असं वाद लावून एका भांडण लावणे काम आहे, असं भांडण लावण्यापेक्षा शासनानं स्वतः जबाबदारी घेऊन ते मंत्रालयात बैठक घेऊन त्यांनी जाहीर करावं, माडगाव तालुका करा, अशी सर्व गावकऱ्याच्या वतीने माझी मागणी। नमस्कार, ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी बोलतोय। आता गेले कित्येक दिवस झालं, म्हणजे जवळजवळ आता माझ्या वया एवढं हे प्रकरण प्रलंबित आहे की बाबा जत तालुक्याचे विभाजन व्हावं, ते विभाजन करायचं किंवा द्विविभाजन करायचं। या वादामध्ये बरेच दिवस राजकारणात असेल किंवा प्रशासनात असेल
हे विषय पेंडिंग पडलेला आहे. तर आता जास्तीत जास्त टाईम न घालवता संख, उमदी, माडगाळ हे वाद न पेटवता आता कसं आहे, मध्यवर्ती ठिकाण म्हणून माडगाळ गावाकडे पाहिलं जात आहे. इतके दिवस काय बोललं जायचं, माडगाळमध्ये भौतिक सुविधा नाही किंवा अनेक सुविधेची गैरसोय आहे, जागा उपलब्ध नाही. या घडीला आम्ही आमच्या माडगाळमध्ये प्रशासकीय इमारतीसाठी म्हणा पुरेशा प्रमाणात जागा उपलब्ध आहे. त्यामुळं माडगाळ मध्यवर्ती ठिकाण म्हणून माडगाळला प्राधान्य क्रमानं तालुक्याचं ठिकाण म्हणून घोषित करावं असं ग्रामपंचायत व गावकऱ्याच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो. श्रीनिवास कुलकर्णी, माडगावचा नागरिक. कानावरती विषय असा येतोय की उमदीला अपर तहसीलदार होणार आहे. सध्या संख्यालय काय उमदीलाही होणार असेल तर त्याचं स्वागत आहे. या दोन्ही गावांशी आमचा काही द्वेष नाही, पण एवढा मोठा जत तालुका विस्ताराने मोठा असलेला त्याचं विभाजन व्हायला पाहिजे आणि नवीन तालुका एका ठिकाणी व्हायला पाहिजे. तर ते कुठली जागा असेल तर सर्वमान्य असणारं ठिकाण म्हणून माडगाळला ते तालुक्याचं केंद्र आणि माडगाळला सर्व तालुक्याची कार्यालय व्हावी ही आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. बरं, हे काय, माडगाळचे काही जमेच्या बाजू आहेत. एक म्हणजे माडगाळ या पूर्व भागातलं मध्यवर्ती केंद्र आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय तर आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशाशी एकूण शेतकऱ्यांचं जीवनमान हे कृषी वस्तू आणि जनावर, शेळ्या मेंढ्या याच्याशी संबंधित असतं. तर त्यांच्याशी संबंधित असणारं मार्केट कमिटीचं एक उप आवार B.R. शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचं उप आवार माडगाळ एका ठिकाणी आहे. माझ्या मते जत पूर्व भागातले हे एकमेव आहे. दुसरं महत्वाची गोष्ट काय तर जत पूर्व भागामध्ये आरोग्याच्या सुविधा ज्या द्यायला पाहिजेत त्या गोष्टीसाठी एक चांगलं सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालय सुद्धा माडगाळ इथं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट काय तर माडगाळचा जो आठवडी बाजार भरतो या गावामध्ये जत पूर्व भागातल्या प्रत्येक गावातला कुणी ना कुणीतरी माणूस येतो, पण तो बाकीच्या बाजारांसारखं नुसतं खर्च करायला जात नाही. इथे येतो तर तो आपल्या शेळ्या मेंढ्या विकतो, त्यातनं त्याला 4 पैसे मिळतात आणि पुन्हा तो बाकीचा बाजार पण करून जातो. या अर्थाने माडगाळ हे आर्थिक दृष्टीने सर्वांशी संबंधित असं गाव आहे. बाकी महत्वाच्या आणखी गोष्टी म्हणजे माडगाळ ही गोष्ट, माडगाळी मेंढी नावाची एक गोष्ट आहे ती भारतभर प्रसिद्ध आहे. माडगाळची बोर हा एक वेगळा विषय पुन्हा आहे. माडगाळचे कडधान्य हे पण सेंद्रिय पद्धतीची कडधान्य येत आहे. अशा सर्व दृष्टीने नावाजलेलं गाव असं माडगाळ आहे. बरं, आजपर्यंत माडगाळच्या नावाने एक अडचण अशी होती की माडगाळमध्ये जागा उपलब्ध नाही, पण आता भरपूर जागा उपलब्ध आहे. प्रशासकीय कार्यालय सहजगतीनं होऊ शकतात. तर सर्व दृष्टीने आता योग्य आहे. त्याच्यामुळं आम्ही सध्याचे आमदार, सत्ताधारी, विरोधक, बाकी सर्व जनप्रतिनिधी आणि सर्व प्रशासन या सर्वांना आम्ही विनंती करतो ग्रामस्थांच्या वतीने की माडगाळ तालुक्याचं केंद्र सर्व कार्यालयांसह द्यावं आणि जर तालुक्याचा विभाजनाचा मार्गी लावत काम माडगाळ इथं ते त्याचं मुख्यालय द्यावं ही मागणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने देतो.